नमस्कार, मी अनघा अशोक घुडके. आपण सर्व पत्रकार बंधू वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूज चॅनलमध्ये आलेल्या बातम्या आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत. रादर आपणच तिथे पत्रकार म्हणून उपस्थित होतात. त्यांची बाजू जशी आपण सर्वांनी ऐकून घेतली तशी माझी बाजू, रादर आमची बाजू आपण सगळ्यांनी ऐकून घ्यावी ही विनंती असल्यामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. खरं तर तो रस्ता सुरू झाला, तो रस्ता आमदार साहेबांनी दिलेला होता, पांडुरंग पवार साहेबांनी दिलेला होता आणि त्या रस्त्याचं काम सुरू झालं. काम सुरू झाल्यानंतर फक्त त्या कॉन्ट्रॅक्टरला इथे बोलवलं आणि त्याला जाऊन सांगणार होते की बाबा हा व्यवस्थित कर, म्हणजे रस्ता करायचा, दोन बाजूला साईड पट्टी ठेवायची, हे त्याला सांगायचं, घरी यायचं आणि शाळेत जायचं, एवढाच हेतू होता. परंतु तिथे गेल्यानंतर वेगळ्याच गोष्टी सुरू झाल्या आणि रस्ता अडवणे हा हेतू कधीही नव्हता आणि नाही, कधीच नव्हता. कारण ऑलरेडी तो रस्ता म्हणजे ब्रिटिशकालीन तो रस्ता आहे, त्या रस्त्याची नकाशामध्ये नोंद आहे. त्याच्यामुळे तो रस्ता मी किंवा माझ्यासारखं कोणीच तो रस्ता अडवू शकत नाही. त्याच्यामुळे रस्ता अडवणे हा हेतू अजिबात नव्हता. त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल की रस्ता अडवायला आले. मी अजिबात अडवायला आले नव्हते आणि मी तिथे पुन्हा पुन्हा सांगतही होते की मला रस्ता अडवायचा नाही, मी रस्ता अडवायला आलेली नाही, फक्त दोन्ही बाजूला सारख्या साईड पट्ट्या ठेवा, एवढंच मला सांगायचं होतं. पण ते बरंच त्यांनाही कदाचित कळलं नसेल. म्हणजे ती माणसं सुद्धा आपलीच आहेत, म्हणजे काय वेगळी माणसं नाहीयेत. इथे आम्ही राहतो, आमच्या शेजारीच सगळे राहतात ती मंडळी. त्याच्यामुळे त्यांचा काहीतरी गैरसमज झाला की रस्ता अडवतोय असं त्यांना वाटलं, परंतु कधीच तो हेतू नव्हता. जे रस्त्याच्या कडील लोक आहेत त्यांचा असा आरोप आहे की रस्त्याच्या एका बाजूने गटर आहे, दुसऱ्या बाजूने गटर का नाही? ते मी नाही सांगू शकत, कारण ते जे इंजिनियर आहेत त्यांनी त्या रस्त्याचा प्लॅन कसा केलेला आहे तो त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही गटर करून देत नाही. रस्त्याचा जसा प्लॅन झाला असेल तसं असेल ना, पण एक साईडने गटर काढून मॅडम त्यांनी. हा, मग तो रस्ता कसा आहे ते बघावं लागेल, रस्त्याचा प्लॅन कसा आहे ते. म्हणजे रादर आपण सगळेच बघूया, म्हणजे पत्रकार म्हणून तुम्ही बघा, मी पण बघेल, आपण इंजिनियरला विचारूया की त्या रस्त्याचा प्लॅन कसा आहे आणि कसं करता येईल. गटराची प्रोव्हिजन असेल तुमची हरकत असणार नाही? हरकत नसणार. गटराची प्रोव्हिजन जर असेल तर आमची काही हरकत नाही. तुम्ही बांधावरची झाडं पण काढून देत नाही असा पण त्यांनी आरोप केला, त्याबाबत काय खुलासा? हा, बरोबर आहे. बांधावरची झाडं मी काढून देत नाही असं नाही, माझं असं म्हणणं असतं. म्हणजे हाच रस्ता सोडून द्या तुम्ही, मी जिथे जिथे राहते मी तिकडे पण राहायची आणि रादर मी ज्या रस्त्यावरून जाते, कुठलाही रस्ता असू द्या, त्या रस्त्यावर जी काटेरी झुडपं असतील, टणटणे असतील, म्हणजे त्या वेड्या बाबळी असतात, त्या वेड्या बाबळी असतील, टणटणे असतील, त्या सगळ्यांनीच काढल्या पाहिजेत. या मताची मी स्वतः आहे. म्हणजे ती याच रस्त्यावर नाही, कुठल्याही रस्त्यावर, म्हणजे तो संपूर्ण जो रस्ता आहे त्या रस्त्यावरची, मी तर असं म्हणेन, त्या रस्त्यावर जी काटेरी झाडं असतील, त्या वेड्या बाबळी असतील, टणटणे असतील, त्या सगळ्या बाजूच्या काढाव्यात, या मताची मी आहे. कारण अशी माझीच काढावीत आणि काढू नयेत असं मी कधीच म्हणणार नाही. त्या रस्त्यावर जी आडवी झाडं येत असतील, ज्यांना, कारण मी पण जाते ना त्या रस्त्यावरून, मी जात नाही असं नाही, मलाही ते काटे लागतात. मग विरोध का? कशाला विरोध केला? ते टणटणीचं जे झाड होतं काल त्यांनी ते आम्हाला दाखवलं की ते झाड सुद्धा तुम्ही काढून देत नाही असं त्यांचं नाही. मी कधी विरोध केला मला माहित नाही. म्हणजे पत्रकार साहेब होते तिथे, पत्रकार साहेबांना विचारावं काय झालं. त्या रस्त्याच्या कडेला जी काही टणटणीची झाडं आहेत आपल्या तुमच्या मालकी हक्काच्या जागेत असू शकतात, ती झाडं काढायला तुमचा विरोध आहे असं त्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. सगळ्यांच्या समोर सांगते मी की त्या रस्त्यावर जी काटेरी झाडं आहेत संपूर्ण रस्त्यावर, मी सगळ्यांच्याच बरोबर येते. आपण सगळे मिळून त्या रस्त्याच्या जी झाडं येतात ना मध्ये काटेरी झाडं, मग ती माझ्या बाजूची असो किंवा कोणाच्याही बाजूची असो, आपण सगळे मिळून काढू. कारण ती झाडं काढण्याबाबत ज्यावेळेस ग्रामस्थांनी तुम्हाला विनंती केली तर तुम्ही त्यांच्या मुलांवर असं घसारलात. कोणी विनंती केली तर काही महिला म्हटल्या का आमची मुलं असं. एक सांगते, तुम्ही काही महिला काय म्हणाल्या, त्यांनी जे वाक्य माझ्या तोंडी घातलेलं आहे तशा प्रकारची भाषा चुकूनही म्हणजे गावातलं कोणालाही बोलावं की कधीही अर्वाच्य भाषेमध्ये मी कोणालाही बोलत नाही. रादर अशा प्रकारचे शब्द माझ्या तोंडात कधीही येत नाही. मग लोक घाबरतात का? मी कधीच अर्वाच्य भाषा, म्हणजे मला अगदी पत्रकार आहे तिथे सगळे आपल्या, त्यांनी मला असं आणून दाखवं की मी अशा प्रकारची अर्वाच्य भाषा गावातल्या एखाद्या व्यक्तीबाबत वापरली.
कधीच वापरत नाही. उलट तुम्ही दाम्पत्य त्या मळ्यातल्या लोकांना पिस्तूलचा धाक दाखवताय, शस्त्रांचा धाक दाखवताय, असंही त्यांचा आरोप झाला. नाही, असं कधीच नाही. मी एकटीच आले होते तिथे, मी मोकळी होते. कारण तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, सुरुवातच मी केली की तिथे जायचं, कॉन्ट्रॅक्टरला व्यवस्थित सांगायचं आणि तिथून यायचं पटकन आणि आवरून माझ्या शाळेत जायचं, एवढा फक्त शुद्ध हेतू होता. अशोक घोडके यांच्याकडे लायसन आहे, परंतु कधीही आम्ही त्याचा वापर लोकांना धाक दाखवायला ते कधीही करत नाही. ते अजिबात, फक्त त्यांचा आवाज मोठा आहे. म्हणजे हे सगळ्यांना माहिती आहे की ते खूप मोठ्या आवाजामध्ये बोलतात आणि तो आवाज त्यांचा मोठा असल्यामुळे तुमच्या पुढे पण बोलतात? हो, नक्कीच बोलतात ना. मला त्यांना राग आल्यानंतर ते जसे इतरांना बोलतात तसे ते मलाही बोलत असतात आणि तो राग जाईस तोपर्यंत मी शांतपणे बसून त्यांचं बोलणं ऐकून घेते. कारण त्याला पर्याय नाही. ज्याचे जसे स्वभाव असतात तसं आपल्याला सहन करावं लागतं. त्याच्यामुळे त्यांचा तो स्वभाव. मॅडम, ज्या वेळेला तुम्हाला इंजिनियर इथून घेऊन गेले तो पहिला दिवस होता का वादाचं जे काही ते नाही, तो रस्ता तिथपर्यंत आलेला होता. त्याला फक्त ते दाखवायचं बाबा असं इथून एक फूट विश्वनाथच्या पर्यंत जसं ज्या आलं. वेळेला पहिल्यांदा त्या महिला तिथं रस्त्यावर दगड टाकत होत्या किंवा तुम्ही त्या रस्त्यावरती बसला होता, तुम्ही विरोध केला, त्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही एक सामोपचाराची भूमिका घेऊ शकत नव्हतात का? मी खूप जणांना असं दाखवत होते. मी बऱ्याच जणांना सांगितलं, अरे मी रस्ता अडवायला आलेली नाहीये, तुम्ही अशी माझ्याबरोबर या, बघा हे जसं वरून आलंय तसा रस्ता इथपर्यंत जाऊ द्या. ते जे माझ्यापर्यंत तिथपर्यंत यायचं त्यांना ते पटायचं. ते पुढे समूहामध्ये आले की काहीतरी होऊन जायचं. ते मला माहित नव्हतं काय होत होतं, परंतु तिथे आलेल्या लोकांना मी सांगत होते, अरे मला अजिबात रस्ता अडवायचा नाहीये, मी रस्ता अडवायला आलेलीच नाहीये, तुम्ही समजून घ्या मी काय म्हणते. आणि मला असं वाटत होतं की डायलॉग व्हावा, कारण मी या मताची वाणीच आहे की जर डायलॉग झाला, म्हणजे दोघांमध्ये संभाषण झालं, तर सगळे प्रश्न हे संभाषणाने सुटतात. म्हणजे मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगते की मी याच मताची आहे, तुमचे प्रश्न फक्त आणि फक्त डायलॉगने सुटू शकतात. दोघांमध्ये जेव्हा संभाषण होतं तेव्हा प्रश्न चांगले सुटतात. आणि माझा प्रश्न असा आहे मॅडम, ज्यावेळी रस्त्याचं काम चालू झालं, होणार होतं, त्यावेळेस अशोकरावांनी स्वतः बैठक घेऊन बसायला पाहिजे होतं. बाबा कसा आपल्याला हा रस्ता करायचा आहे आणि कसा करायचा, इकडून किती जागा सोडायची, इकडून किती जागा होती, एक सामंजस्य भूमिका घ्यायला पाहिजे होती असं मला वाटतं. हो, घ्यायला पाहिजे होतं, परंतु त्या रस्त्यावर जी सगळी मंडळी आहेत त्यांना बसायला पाहिजे होतं अगोदर घेऊन. बरोबर आहे, त्यांना असं वाटलं असेल ते करतील, म्हणजे त्यांच्यामध्ये ते बसले असतील कदाचित, मला माहित नाही. त्यांनी काय नानांना वगैरे बोलवलं नाही. आता तिथे रस्ता दिलेला होता, त्याच्यानंतर पवार साहेबांनी नानांना फोन केला की असा असा रस्त्याचा नारळ फोडायचा आहे. पवार साहेबांनी फोन केल्यामुळे अशोक नानांना, म्हणजे आमदार साहेबही त्या दिवशी आले होते आणि आमदार साहेब, अशोक नाना, पवार साहेब असे तिघे जण तिथे गेले. त्या रस्त्याचं उद्घाटन झालं. आमदार साहेब डीपी इथून माझ्या वावरात यायचं नाही, मी लाईट बंद करून टाकलं आणि यायचं नाही, असा एक तुमच्यावर आरोप होतो. नाही, स्पष्ट बरोबर आहे. इथं दोन भाग आहेत, एक अर्ध सत्य, एक सत्य. माझी व्हायरल जी क्लिप झाली त्याच्यात सुद्धा मी म्हटलेलं आहे, तुम्ही माझ्या जमिनीत यायचं नाही, डीपी काय झालं तरी यायचं नाही. तर मी असं म्हटलेलं नाही लाईट बंद करेल. तुम्ही परत एकदा ती व्हायरल क्लिप ऐका. आणि मी वारंवार सांगतो यांच्या मागं इतिहास आहे. त्याच्यामुळे इतिहास असा आहे की इथं कोणी येतं गणेश, की डीपी एकदा फ्यूज टाकताना माझ्या जमिनीतून संपूर्ण उसातून गेलेलं आहे आणि तिथं जो हे आहे तिथं ते स्पार्किंग झालं डिओ टाकताना. सरकारी माणसं नसताना आपली लोक येऊन डिओ टाकतात. आता 3 एकर ऊस दोनदा झाला, हा एक भाग. दुसरा एक भाग म्हणून मी अर्ज केला बोर्डाकडे 7 वर्षापूर्वी. मी काय ही डीपी बरं का माझ्या त्या कोपऱ्यात हलवा खालच्या आणि ही याची अलाइनमेंट बदला. त्याच्यासाठी मी 1.3 मध्ये अर्ज करून त्याचे हे भरले, पैसे भरले, कोटेशन भरले. 15 पोल मी विकत आणले. तेही त्यांच्या बंच मंडळांच्या जमिनीत काही शिल्लक आहे, काही लोकांनी चुरून नेले, काही तोडले, तिथंच पडलेले. त्यांनी मला रस्त्याने जो रस्ता आहे सरकारी, त्या रस्त्याने सुद्धा काही वेळा खड्डे खांदले, पण यांनी काय मंडळांच्यांनी काय आम्हाला ते हे करून दिले नाही, म्हणजे पोल उभे करून दिले नाहीत. नंतर मी असा विचार केला की सगळी लाईनच माझ्या याच्याकडून घेऊ. मग आपल्या तिकडे त्यांना त्रास होते कारण फॉकलेन जायला वगैरे तारा लागतील. मग आम्ही परत त्या झाड आहे बाबळीचं लिंबाचं तिथून इकडे घेऊ म्हटलं. आपल्या बांधावर तसे खड्डे घेतले. त्यांनी गेल्या 7 वर्षात मला कोणतंही त्यावरती सहकार्य केलं नाही. दरवेळी अडवणूक केली. तुम्ही विचार करा, माझ्या जमिनीत आता 12 पोल उभे, माझ्या जमिनीतून त्यांच्या तिकडे लाईट गेली, त्यांना सगळी लाईट वीज मिळते आणि मग ते त्या आम्हाला मद्दी करतात, हे करतात, इकडे यायचं आहे. मला तिथं रस्त्यावर राहिला असा मागच्या वेळेला वाद जो झाला
तर तुम्ही या रस्त्यावर उभं राहायचं. भविष्य काळामध्ये आपली समंजसाची भूमिका राहील. नाही आमची मी काय सांगितलं त्याच्यामध्ये शिवाय की तुम्ही तुमची सेपरेट त्यांना लोडही पुरत नाही. तर त्यांचे त्या दिवशी काय आलं, मी तर इथं नव्हतो, आम्ही तर नारायणगावला गेलो होतो, 3 वाजता ही दिवस माणसं गेला. बेल्ल्याचीच आहे, तुमच्याच गावची नाही, आहेत. मला- तुमच्यामध्ये भविष्य काळामध्ये नाही, हा आरोप- सामंजस्याची भूमिका राहील. हा सामंजस्याची सामंजस्याची भूमिका. भूमिका नक्कीच राहील. आता आपण इथे बसलेलो आहोत, हे आले होते, लाईट गेली होती, कारण तिथे जर लाईट गेली तर आमची पण लाईट जाते ना. म्हणजे असं नाही की बाबा ती फक्त त्यांचीच जाते. इथे लाईटचा डिओ जर गेला तर ती आमची पण लाईट जाते, आमच्या पण सगळ्या मोटारी बंद होतात. हे आम्ही करूच शकत नाही, कारण आम्ही इथे नसेल आणि ते कधीतरी डिओ गेला असेल, माहित नाही. परवाच असं काहीतरी झालं होतं, त्यांनी ती तक्रार अशी केली की ती आम्ही लाईट घालवली. ऍक्च्युली आम्ही नाही, अशा वेग तिथे तक्रारीला अर्थ नसतो. हो नाहीच ना. पण आता तुमच्या लक्षात आलं असेल, अण्णा आपणही ठेवतात. लाईट गेली, आमची तळमळ झाली जरा, कारण लाईट गेली, पाण्याच्या मोटारी बंद पडल्या. पाणी जर तिथे चाललेलं असलं तर त्यांना आम्हाला त्रास संशय होतो. येणार का? म्हणजे बाबा नानांचा आपल्या डिस्प्यूट आहे. मॅडम, आता प्रश्न असा होता का जो ग्रामस्थांसाठी जो रस्ता बनत होता तो अडवला गेला, बंद काम पडले, ते कामाची आता परिस्थिती काय आहे? तो रस्ता पूर्ण झालेला आहे, पूर्णपणे तो कम्प्लीट झालेला आहे. पूर्ण झाला म्हणजे अशा अर्थाने की त्याच्यावर खडी आणि मुरमीकरण झालेलं आहे आणि तो टार रोड आहे, त्याच्यावर आता डांबर पडणार आहे, म्हणजे डांबरी होणार आहे तो रस्ता. म्हणजे त्याचं फाउंडेशन आता तयार झाले. तयार झालेलं आहे, ते पूर्ण झालेलं आहे. मला वाटतं राधा कधी गुरुवारी PI क्षीरसागर साहेब, त्याच्यानंतर मंगळवारी आले होते, मला वाटतं मंगळवारी आले होते PI क्षीरसागर साहेब, त्याच्यानंतर इंजिनियर त्या रस्त्याचे हुडगे साहेब, त्याच्यानंतर PSI बडगुजर साहेब, असे तिघेही जण त्या ठिकाणी येऊन गेले. व्यवस्थितपणे इंजिनियर असतील, ते कॉन्ट्रॅक्टर असतील, त्यांनी ती आउटलाईन काढून दिली. ती आउटलाईन म्हणजे त्याच्यावर पक्की मारली आणि तो रस्ता व्यवस्थित झाला. म्हणजे मला वाटतं मंगळवारी की बुधवारी तो रस्ता पूर्ण झालेला होता किंवा गुरुवारी, पण तो रस्ता कम्प्लीट झालेला आहे तिथपर्यंत. आणि जेवढी त्याच्या हद्दीपर्यंत 800 मीटर काहीतरी आहे तो रस्ता पूर्ण झालेला आहे. आमच्याकडे मतं मागायला येतात, आमचे प्रश्न सोडवत नाही, अशी त्यांची माफक अपेक्षा असते. आता त्यातले जे जे इथे येतात नानांकडे, म्हणजे त्यांचे वैयक्तिक प्रश्न असोत, त्यांचे काही सार्वजनिक प्रश्न असोत, म्हणजे मी तर उलट कधी कधी नानांना नेहमी म्हणते, जे लोक तुम्हाला शिव्या देतात ना त्या लोकांची सुद्धा कामं करता तुम्ही. कारण ना ही जी फॅमिली आहे घोडके फॅमिली, जवळपास आमचे सासरे मामासाहेब घोडके 1952 पासून वगैरे राजकारणामध्ये असतील. आमच्या घरातली जवळपास प्रत्येक व्यक्ती, त्यांना कोणी काहीही काम सांगा, ती प्रत्येक व्यक्ती ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे 52 सालापासून आतापर्यंत राजकारणात टिकून राहणं ही सोपी गोष्ट नाही. आता आपल्यालाही माहिती आहे, राजकारणामध्ये जर निवडणुका लढवायचं तर लोक चाच पडत असतात, परंतु हे जे आहे, हे जे टिकून राहतं त्याचं कारण ते की प्रत्येक आमच्या फॅमिलीतली व्यक्ती लोकांचं काम करणे, म्हणजे ते वैयक्तिक असो, ते सार्वजनिक असो, ते वेळ प्रसंगी खस्ता खातील, पण ते काम पूर्ण झाल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. त्यांचा तो स्वभाव गुणधर्म आहे. मला या लोकांचं फार आश्चर्य वाटतं की हे एखादं काम लोकांच्या हातात घेतलं की यांना ते काम पूर्ण झाल्याशिवाय बरं वाटत नाही. अशोक नाना, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. बेल्ला जेजुरीचा जो रस्ता आहे, तो रस्त्याचं काम तुम्ही बंद पाडले अशी गावात चर्चा आहे, त्यावर तुम्ही काय सांगा? चर्चा लोक आता सगळ्या गोष्टीला मला जबाबदार सुद्धा अवघड आहे. पहिली गोष्ट म्हणजे तो स्टेट हायवे आहे मुळात, बरं का. तो मी एक बंद करणं म्हणजे शक्यताच नाही. कुठलाही एक व्यक्ती माणूस बंद करू शकत नाही. आता याच्यामध्ये थोडंसं मागे जावं लागेल. ऑगस्ट 2021 मध्ये, आता 22 आहे ना, 20 मध्ये, ऑगस्ट 2020 मध्ये ग्रामपंचायतीची बैठक झाली. त्या बैठकीला आम्हाला निमंत्रण सुद्धा नव्हतं, पण खासदार साहेब आणि आमदार साहेब इथे येणार होते. इथून ते बैठकीला जाणार होते नाश्ता करून. ते इथं न आल्यामुळे आम्ही माहिती घेतली, तेवढे तिकडे पंचायतीत बसले. पंचायतीत आम्ही गेलो तेव्हा बैठक चालू होती आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं, त्याचा व्हिडिओ आपण मला वाटतं सगळ्यांनीच काढला असेल. त्या बैठकीत स्पष्ट राजाभाऊ गुंजाळ सरपंच होते. त्या बैठकीत स्पष्ट ठरलं होतं की 5.5 मीटर कॉन्क्रिटीकरण आणि उर्वरित जेवढी जागा असेल तिथे सिमेंटचे ब्लॉक. आणि पंचायती राजाभाऊ एक शंका काढली की तो 4 आहे किंवा नाही एवढं सांगा. नाही, महत्वाचा मुद्दा आहे हा. सगळ्यात थांबा, हा सगळ्यात तालुक्यात बऱ्याच जणांचा, राजकीय पुढाऱ्यांचा सुद्धा वाणीसाहेब गैरसमज आहे आणि लोक त्याच्याबद्दल अफवा बसवत आहेत. हा महत्वाचा मुद्दा आहे. तिथं ठरल्यानंतर आम्ही त्याला स्टिकअप राहिलो आणि तिथं राजाभाऊ एकच मुद्दा म्हणला, 4 फूट खोल करायचं. ते पण कॉन्ट्रॅक्टरने त्यांनी मान्य केलं, अधिकाऱ्यांनी. आणि गटार आणि म्हणजे काय तर म्हणतो आपण, ड्रेनेज गावचं आणि वॉटर लाईन ही पंचायतीने काढली. तिथंच राजाभाऊने हे पण सांगितलं का पंचायती पैसे नाही वगैरे, आतून काय म्हणजे आम्ही पैसे काहीतरी व्यवस्था करू, तुम्ही 14 वित्त आयोगातून तुम्ही काहीतरी खर्च करा.
त्याच्यानंतर मग वॉटर लाईनसाठी 10 लाख पंचायतीचे, 3 लाख मॅडमनी दिली, 13 लाख इस्टिमेट झालं त्याचं वॉटर लाईनचं. आणि पैसे कमी पडत होते. अधिकारी माझ्याकडे त्या दिवशी आले, इथं अण्णा होते, अण्णा गावात होते, सगळे अधिकारी कॉन्ट्रॅक्टर. आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही ड्रेनेजचं लाईनचं तुम्ही थोडे पैसे द्या. ते म्हणजे ठीक आहे. आम्ही पंचायतीत गेलो, अण्णा त्यावेळी शूटिंग केलं, त्यावेळी सत्कार केला. 41 लाख रुपये त्याचं इस्टिमेट झालं. ही नवीन पद्धतीची पाईपलाईन करण्यासाठी ही फक्त बारामतीच्या भागात दादांनी केलेली आहे. तिथून माणूस इस्टिमेटसाठी ती कंपनी आली आणि ते काम आम्ही मंजूर करून मी स्वतः हे करून भुजबळ साहेबांकडून आणलं. त्याचे पाईप पण इथं आले. वखारीचाच भुजबळांच्या पडले होते बरेच महिने. अतुल शेठच्या विनंती केल्यामुळे ते सगळं झालं. परंतु म्हणजे मी कशाला अडवाईल, मी जो माणूस एवढं सगळं करतो. आणि दुसरा वाणी साहेब, बेल्यापासून तर पारगावपर्यंत आपण कोणाशीही बोला, कुठल्याही अधिकाऱ्याशी बोला, शेतकऱ्यांशी बोला, जिथं जिथं रस्ता आडला तिथं तर मी प्रत्येक ठिकाणी गेलो, विनंती केली. रादर त्या कोरडेमाळ्यात 2 महिने डांबरीकरण होत नव्हतं बाळासाहेब कोरडेंची, तो वाद सुद्धा तिथं मी सगळं मिटवला. साखोरी वाट्यावरचा वाद होता, मंडाले आपले सुनील विश्वासराव त्यांना विचारा, कवडे, तिथं प्रत्येक ठिकाणी मी ढगे मिळत आहे. माझा काय, माझ्या जमिनीतून गेलाय ना रस्ता. इथं आमची अर्धा एकरपेक्षा जास्त जमीन या याच्यातून गेली. माझ्या वडिलांच्या काळात झालेला रस्ता आहे तो पुढे बंडिंग मधून. आणि आम्ही कशाला अडू, माझ्या ह्या बाजूने रस्ता आहे, त्या बाजूने रस्ता आहे, पण ह्या रस्त्यात माझी जमीन गेलेली आहे. आणि त्यामुळे हे जे म्हणणं आहे ना, आता फक्त एकच अजून एक बॅग जा तुम्ही. 14 महिन्यानंतर काही ग्रामस्थांना असं वाटलं की तो रस्ता मोठा होगा काय आम्हाला माहित नाही, पण अधिकारी जेव्हा अवलोकन करायल्यानंतर त्यांना अरे तुरे शिवेगाळजी करण्यात कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा, कारण हा रस्ता हॅममध्ये आहे, त्याच्यात कॉन्ट्रॅक्टरचे 60% पैसे गुंतलेले. त्याला त्याचा अपमान सहन झाला. त्यांनी डिक्लेअर करून टाकलं की मला रस्ता एवढा वगळून टाका. त्याच दिवशी, ज्या दिवशी 14 महिन्यानंतर, त्याची पण तारीख आहे, त्याचाही व्हिडिओ मी आपल्याला पाठवू शकतो, जी शिवीगाळ झाली, काय काय झालं. आणि ते जे लोक होते तेच लोक आता हे करतात की नानांनी रस्ता आवडला. मी त्याच्यानंतर त्याच्या पुढचा ऑन रेकॉर्ड, मी पुण्याला गेलो, त्या सगळ्या अधिकाऱ्यांची माफी मागितली. आपण त्या अधिकाऱ्यांचा मी नंबर देतो तुम्हाला. मी त्यांना सांगितलं मी गावातर्फे माफी मागतो, पण आमचा रस्ता झाला पाहिजे. आता प्रश्न काय होता की ते त्यावेळी 32 घरं जात होती, त्यामुळे त्यांनी असा विचार केला की बाहेरून नॅशनल हायवे आतून हा रस्ता लहान रस्ता तरी चालेल, जेवढा आहे का. दुसरी गोष्ट, हा रस्ता जो आहे वहिवाटीचा रस्ता आहे ना, तेवढाच ते करणार आहे. कुठेही संपादन आणि वृद्धीकरण नाही. त्याचं पत्र माझ्याकडे आहे. वहिवाटीच्यामुळं आम्ही विरोध करू शकत नाही. पहिली गोष्ट, वहिवाट 50 वर्षाची वहिवाट. त्यानंतर मी काय म्हणलो, अतिक्रमण जर नाहीये तर कसं काय तुम्ही काढणार, असं घोडकेचं नाव जोडलं कसं जातं. नाही, हे कायमच कुठल्याही गोष्टीशी आमचं नाव जोडलं जातं ते आम्हालाच कळत नाही. त्याच्यामध्ये काय माहितीये का, याच्यामध्ये राजकारण आहे. आणि राजकारणामध्ये जे वर्चस्व जे आहे आमचं घोडके घराण्याचं राहिलं ते जरा कमी करायचं, त्यांना डॉमिनेट करायचं, या शुद्ध हेतून आमचे विरोधक प्रयत्न करत असतात. माझ्याकडे तो व्हिडिओ फुटिंग आहे, ते आपण बघा. जे आज म्हणतायत सगळे, ते सगळे त्यावेळी हजर होते त्या पहिल्या बैठकीला. नंतर त्यांनी शिवीगाळ केली आणि नंतर मग आता त्यांचं जस्टिफाय करण्यासाठी मोठा रस्ता करा, मोठा रस्ता करा. मग तुम्ही मान्य करते ना, त्यावेळी 5.5 मीटर होते की ग्रामसभेत सुद्धा सांगितलंय, त्यावेळी सगळे पत्रकार होतेच ना. माझे कुठेही माझा एक विरोध दाखवा मी केलेला. फक्त काय म्हणणं आहे माझं की त्या लोकांचा विरोध आहे. विरोध कोणाचा आहे, सगळं पत्रकार पहा, सगळ्या पत्रकार ज्यांची घरं जात आहे. आता तर काय केलं, परवा प्रांत साहेबांनी दुसरी मोजणी करून घेतली त्याची सिटी सर्वेची. त्याच्यामध्ये सुद्धा मी असं झालं की 60 घरं जात आहेत. 12 मीटरचा रस्ता करायचा असेल तर 60 घरं कोण देणार. त्यांनी दिलं तर माझं काय जायचे, मी त्या रस्त्यावर नाही, तिथं माझं घरं जात नाही, फुटभर जमीन जात नाही. 50 फूट रस्ता करा, मी पहिल्यापासून म्हणतोय. ठराविकच लोकांचा म्हणजे कमी लोकांचं आपण नेतृत्व करता, संपूर्ण गाव एका बाजूला असतं. नाही, असं मला वाटत नाही. कारण आमचं जर बघितलं तर आम्ही लढवलेली कोणतीही निवडणूक आम्ही हरलेलो नाही, पहिली गोष्ट बरं का. आणि प्रत्येक माणसाचं काम जरी कोणी म्हणत असेल, आता जे माझ्या विरोधात परवाई बोलतायत का घडून बरं का, त्या सर्वांची वैयक्तिक कामं सुद्धा आणि सार्वजनिक कामं सुद्धा मी केलेली आहेत. कोणी तसं म्हणू शकत नाही. गाव एका बाजूला आहे, ते तुम्हाला भासवतं. एवढं चांगलं तुम्ही काम करता, मग लोक सोडून काय देतात. प्रदीप पिंगट सोडून चालले, प्रदीप पिंगट पण सोडून. नाही, ते सोडून गेलेले नाहीये. त्यांच्यावर बंडखोरीमुळे पक्षांनी कारवाई केलेली आहे. आता त्याचा सुद्धा संबंध आहे शेवट, मला ते काय कळत नाही. त्यांनी बंडखोरी केली, त्यांना पक्षाने हे केलं. पांडुरंग पवार साहेब अध्यक्ष आहेत तालुक्याचे, तिथं अजितदादा ते हे उपाध्यक्ष होते जिल्ह्याचे, अध्यक्ष प्रदीप गारटकर आहेत, त्यांनी कारवाई केली ना. माझा काय संबंध आहे. ते सोडून का झाले, सोडून तर अनेक लोक गेले. आम्हाला शाप आहे कदाचित आमच्या घराला की आम्ही ज्याच्यावर हे करतो, मदत करतो, हे करतो, नंतर ते काय करतात, नाना गोड गोड बोलतात. काम झालं की चला. नाना, तुम्ही पदाधिकाऱ्यांना एकेरी उल्लेख करताय असाही आरोप आहे. नाही, पदाधिकाऱ्यांचा एकेरी उल्लेख अण्णा कसं आहे, आता आपण एकमेकाशी फोनवर बोलतो बरं का. आता आपण एकमेकांना कोणा पत्रकाराला तुम्ही एकेरी बोलू शकता, काय तुम्हाला बोलायचं ते काय आपण विश्वासाने बोलतो.
आता ती क्लिप जर व्हायरल केली तर ज्याच्याबद्दल तुम्हाला आज वाटतंय की रुले घाला त्याचा अपमान तुम्हीच केलाय ना व्हायरल करून. आपण काय बोललोय तुम्हाला माहित नाही. दुसरी गोष्ट पांडुरंग पवारांबद्दल तुम्ही जर बोलत असाल परवा तर पांडुरंग पवारांबद्दल आमचं अख्खं घर आणि मी स्वतः वैयक्तिक 97 सालापासून ते आणि आम्ही बरोबर आहोत. त्याने आम्ही एकत्र निवडणुका लढल्या, रादर सगळ्या जिंकल्या बरं का. त्यामुळे पवार साहेबांबद्दलची तुमची भावना काय? पवार साहेबांबद्दल मला नेहमीच आदर वाटत आलेला आहे आणि त्यांच्या राजकीय जीवनामध्ये आमचं योगदान आहेच आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यासाठी मला अनेक वेळा भुजबळांना त्याची जास्त कल्पना आहे काय ते तर. आणि आता सुद्धा ते आता ते पलीकडच्या याच्यात गेलेले त्याच्या स्वतःला मदत करण्याची भूमिका अतुल बेनके तुम्हाला जास्त आता अतुल बेनके साहेब म्हणतो हे बोलले आमदार साहेब तुम्हाला जास्त सांगतील. वाणी साहेब तुमचे मित्र पण आहेत, त्यांना विचारावं नानाची भूमिका काय होती त्याच्यामध्ये सगळ्या. नाना एक विषय पुन्हा शिल्लक राहतो. तिथे एक आजी डसडसा रडत होत्या. त्यांनी हा प्रश्न आमचा मॅडमला आहे की मॅडम त्यांनी असा आरोप केला की त्यांचे पतिराज त्यांचा जो काही मृत्यू झाला त्यांच्यावर काही खोटे गुन्हे दाखल केले वगैरे त्यांनी कुठे अतिशय त्या महिला भावनिक झाल्या होत्या. वस्तुस्थिती काय त्याचा खुलासा काय कराल? मी पाहिलं ते आता त्याच्याबद्दल मला सहानुभूतीच आहे कारण त्यांचे जे पती वारले त्याला तरी 1.5 वर्ष करोनाचा काळ होता आपल्याला सगळ्यांना माहिती. आणि त्याच्यानंतर आता त्यांना काय वाटलं असेल मला माहित नाही. म्हणजे त्या मला आईसारखं म्हटलं तर माझंही वय भरपूरच आहे पण त्यांच्याबद्दल नेहमीच मला सहानुभूती. आणि एखाद्या आजाराने व्यक्ती गेल्यानंतर आपण काय करू शकतो ना, आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे माझी सहानुभूती त्यांच्याबरोबर नक्कीच आहे. आणि जे काय आरोप ते करतायत म्हणजे नानांनी असं केलं वगैरे तर नानांचा त्याच्यामध्ये काहीही संबंध नाही. उलट त्याची संबंधित एक जी व्यक्ती आहे त्याला नाना सांगत होते की तुम्ही हे सगळं प्रकरण कारण शेवटी या वयामध्ये असं होता कामा नये ते मिटवून घ्या. आणि हे ज्यांच्याबद्दल मी बोलते आता त्यांना भेटून सुद्धा तुम्ही विचारू शकता. असा काहीच हेतू नसतो कारण शेवटी सगळी जी माणसं आहेत आपणही सगळे आता आज मी इथे बोलते आपण सगळेजण आहात. मृत्यू अटळ आहे, मृत्यू अटळ आहे. तो कधी येईल कोणाला ते पण सांगता येत नाही. आणि मग 1.5 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेचा संबंध जर ते आज जोडू पाहत असतील तर ते बरोबर. हीच भूमिका तुमची कायमची का राहत नाही आणि भविष्य काळामध्ये त्या लोकांना समोरासमोर एकत्र घेऊन तुमच्यातला दुरावा कायमचा संपेल का? नक्कीच संपेल कारण झालंच काय दुरावा असा त्यांची भांडणं होतात. आता घरातही सासू सुनांची भांडणं होतात आणि सगळे बोलत असतात. ते काय आमचे दुश्मन नाही, आम्ही त्यांचे दुश्मन नाही. आमचा डायलॉग होतो ना म्हणजे मोहन मटाले आणि अशोक नाना यांचा डायलॉग नेहमी होतो. म्हणणं असं आहे का या ज्या कवलीमाळ्याच्या रस्त्याला आहेत त्या नानांचं म्हणणं आहे का इथं आपले मतदार नाहीत हा रस्ता मी आमदारांना सांगून याचा निधी परत पाठवेल असं त्यांचा आरोप आहे. एक मिनिट थांबा 2 मिनिटं. असं आहे आता नानांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. काय झालं नाना जे बोलले ना त्याचं कारण सांगते फक्त ते मला तुम्हाला माहिती आहे तिथे त्या महिलांनी कशा पद्धतीने वागली किंवा धक्काबुक्की झाली. नानांना खूप राग आला. त्या रागामध्ये ते बोलून गेले फक्त. बाकी असा हेतूच नव्हता का मी त्या रागामध्ये बोललेली ही गोष्ट आहे फक्त. आपण एक सामाजिक काम करतो. आपण लोक नानांना पुढारी म्हणतात गावात. मग नानांनी कुठेतरी संयम बाळगून ते सामंजस्य भूमिका घ्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं.